हॅलो. मोक्षमार्गस्य नेतारम् भेत्तारं कर्मभूभृताम् ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तत् गुणलब्धये. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग आहे. पूजा दीप्तिक ताई करते रेकॉर्डिंग. ठीक आहे. वीर शासन दिनानिमित्त आज सगळ्यांना वीर शासन दिनाच्या शुभेच्छा. प्रश्न पहिल्यांदा विचारते वीर शासन दिनाच्या संबंधामध्ये. भगवान महावीर स्वामींना केवल ज्ञानाची प्राप्ती कोणत्या तिथीला झाली? हॅलो. भगवान महावीर स्वामींना केवल ज्ञानाची प्राप्ती, कठीण आहे का प्रश्न? कोणत्या तिथीला झाली? वैशाख शुद्ध दशमी माघ नक्षत्रामध्ये. बापरे, खूप सुंदर. वैशाख शुद्ध दशमीला झाली आणि 66 दिवसानंतर भगवंतांची प्रथम दिव्यध्वनी खिरली. कोणत्या पर्वतावर? विपुलाचल. विपुलाचल पर्वतावर, राजगिरी पर्वतावर. राजगीर पर्वत, विपुलाचल त्यांचं टोक, एका टोकाचं नाव. आणि त्या ठिकाणी देशना स्मारक आहे आणि त्या ठिकाणी भगवंतांचं पहिलं समवशरण लागलं. नंतरचा प्रश्न, त्यांना जी केवल ज्ञानाची प्राप्ती झाली ती कोणत्या गावी झाली आणि कोणत्या नदीच्या किनारी झाली? भगवान महावीर स्वामींना चिरुंबिका हे गाव आणि रुजुकुला नदीचं तीर. रुजुकुला नदीच्या किनाऱ्यावर जृंभका नावाचं गाव, त्या ठिकाणी त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. नियम वास्तविकता हा असा असतो की ज्या ठिकाणी केवल ज्ञानाची प्राप्ती झाली त्याच ठिकाणी पहिलं समवशरण भरतं. परंतु अपवादात्मक स्थितीमध्ये 66 दिवसपर्यंत गणधरांच्या अभावी त्यांची दिव्यध्वनी खिरू शकली नाही. गौतम गणधराचं पूर्वाश्रमीचं नाव काय होतं? इंद्रभूती. इंद्रभूती ब्राह्मण. आणि त्यांचे अजून 2 जे भाऊ होते त्यांची नावं काय होती? वायुभूती आणि अग्निभूती. वायुभूती आणि अग्निभूती. आणि हे तीनहीच्या तीनही शिष्य भगवान महावीर, म्हणजे तीनहीच्या तीनही हे ब्राह्मण भगवान महावीरांचे शिष्य बनले आणि गणधर देखील झाले. तर असे हे भगवान महावीर स्वामी यांनी अशा प्रकारे दिव्यध्वनी त्यांची खिरली आणि ती प्रसूत होऊन आमच्यापर्यंत ती आज पोचलेली आहे. आता आपण आपल्या विषयाकडे वळू. आमचा कर्माचा विषय सुरू आहे आणि कर्म जे जीवाला परतंत्र करतं, बेडीमध्ये अडकवितं, त्याला कर्म म्हटलेलं आहे. सामान्य रूपाने कर्माचं स्वरूप. कर्म 2 प्रकारचं, एक द्रव्य कर्म आणि एक भाव कर्म. द्रव्य कर्म म्हणजे जी कर्माण वर्गणा कर्मरूप परिणत होते ते द्रव्य कर्म, आणि जीवाचे जे रागद्वेषादी परिणाम होतात हे भाव कर्म. 3 तऱ्हेनी कर्माचं वर्णन आलेलं आहे: द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नो कर्म. नो कर्म म्हणजे या द्रव्य कर्म आणि भाव कर्माच्या माध्यमातून जी काही शरीर वगैरे आम्हाला प्राप्त झालेली आहे किंवा बाह्य सामग्री ही जी प्राप्त झालेली आहे याला नो कर्म असं म्हटलेलं आहे. हे कर्म जे आहे हे सयथानाम तत्वार्थ सूत्रात सूत्र आहे की ते आपापल्या नावानुसार कार्य करते. कर्म 8 प्रकारचं: ज्ञान गुणावर आवरण टाकणारं कर्म, ज्ञानावरण कर्म आहे ना. तर गुणावर ते एकदम आवरण टाकू शकत नाही,
तर काय करतात आहे त्या, तर आत्म्याच्या ज्ञान गुणावर जरी आवरण टाकलं तरीही बिलकुल ज्ञान प्रगट होणारच नाही, जीव जडाप्रमाणे होईल अशी बनविण्याची शक्ती या ज्ञानावरण कर्मामध्ये देखील नाही. परंतु हे ज्ञानावरण कर्म आमच्या त्या विशिष्ट ज्ञानाच्या पर्यायीवर मात्र आवरण टाकायला समर्थ आहे. पण या ज्ञानावरण कर्मामध्ये जीवाचं ज्ञान विपरीत करण्याचं सामर्थ्य नाही आहे. वाक्य लक्षात घ्या. या ज्ञानावरण कर्मामध्ये जीवाच्या ज्ञान गुणाला विपरीत करण्याचं कार्य नाही, असं हे ज्ञानावरण कर्म. ज्याच्यासाठी तिसऱ्या चौथ्या भागामध्ये काय दिलेलं आहे, एक चित्र दिलेलं आहे ज्ञानावरण कर्म कसं असतं. ज्ञानावरण कर्मासाठी दृष्टांत जो आलेला आहे हा पडद्याप्रमाणे. जसं एखादी प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमेच्या समोर झिरमिरीत पडदा लागलेला आहे. त्या पडद्यातून प्रतिमेचं थोडंफार ज्ञान आम्हाला होत आहे, पण पूर्णपणे प्रतिमा दिसत नाही. अशा तऱ्हेने काही अंशी आमच्या ज्ञानगुणावर आवरण आणि काही अंशी प्रगटपणा असा जो काही त्या ठिकाणी दिसतो आहे, हा आहे ज्ञानावरण कर्माच्या क्षयोक्षमानी होणारी दशा. की काही गुण झाकल्या गेलेले आहे आणि काही गुण प्रगट झालेले आहे, काही ज्ञान आमचं जीवनात प्रगट झालेलं आहे. म्हणून ज्ञानावरण कर्माची व्याख्या सांगताना जे आत्म्याच्या ज्ञान गुणाच्या पर्यायीचा घात करण्यात निमित्त कारण आहे त्याला ज्ञानावरण कर्म असं म्हटलेलं आहे. आता ज्ञानावरण कर्माचे भेद किती आहे, तर ज्ञान 5 आहे ना. म्हणून या 5 ज्ञानावर आवरण टाकणारं 5 प्रकारचं ज्ञानावरण कर्म आहे. कोणकोणतं? मतिज्ञान, चित्तज्ञान, बुद्धिज्ञान, मनोपरिज्ञान, हे इंद्रिय. ज्ञानावरण हे कर्म. ज्ञान झाले आणि हे कर्म लावायचे आपल्याला. म्हणून मतिज्ञानावरण कर्म, कर्म. सुतज्ञानावरण कर्म असं लावायचं. मतिज्ञान वगैरे तर हे ज्ञान झाले आणि या ज्ञान गुणावर आवरण टाकणारं ते कर्म म्हणजे मतिज्ञानावरण कर्म. म्हणजे या कर्माची व्याख्या कशी पाहू आपण, की जे कर्म जीवाला पूर्णपणे मतिज्ञान प्रगट होऊ देत नाही, मतिज्ञानावर आवरण टाकतं, त्याला मतिज्ञानावरण कर्म म्हणायचं. मतिज्ञानाचे भेद आहे 336 है ना. तर आम्ही ह्या 336 भेदांमध्ये जे जे ज्ञान आम्हाला अप्रगट आहे त्या त्या ज्ञानावर मतिज्ञानावरण कर्माच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय आहे. लक्षात घ्या. जसं आता एकेंद्रिय जीव आहे, एकेंद्रिय जीवांना किती ज्ञान आहे, मतिज्ञान आणि श्रुतज्ञान आहे, 2 ज्ञान आहे. पण त्यांना एक स्पर्शनेंद्रियांनी होणारं ज्ञान आहे, बाकीच्या 4 इंद्रियांनी होणारं ज्ञान नाही आहे. म्हणून त्यांच्या बाबतीत, एकेंद्रिय जीवांच्या बाबतीत एकेंद्रिय वर आवरण टाकणाऱ्या ज्ञानावरण कर्माचा त्यांना क्षयोक्षम आहे. पण द्विनिंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय यामुळे त्यांना बिलकुलही ज्ञान होत नाही. ते इंद्रिय त्यांना प्राप्त नाही, त्याच्यामुळे होणारं ज्ञान नाही. म्हणून त्या ज्ञानावरण कर्माच्या सर्वघाती स्पर्धकांचा त्यांना उदय आहे. अशा तऱ्हेने ही व्यवस्था आम्हाला ज्ञानावरणाच्या सगळ्याच बाबतीत पाहायची आहे. ज्या ठिकाणी क्षयोक्षम आहे त्या ठिकाणी. आम्ही पहिला आता याच्यामधलं मतिज्ञानावरण कर्म बघितलं की जे मतिज्ञान प्रगट होऊ न देण्यात निमित्त कारण बनते त्याला मतिज्ञानावरण कर्म म्हटलं. आता हे जे मतिज्ञानावरण कर्म आहे या कर्मामध्ये किंवा पुढेही लक्षात ठेवायचं की या कर्मामध्ये 2 तऱ्हेचे स्पर्धक आहे. एक सर्वघाती स्पर्धक आहे आणि एक देशघाती स्पर्धक आहे. सर्वघातीचा अर्थ कळला की ज्याचा उदय असेल तर ज्ञान यत्किंचितही प्रगट होणार नाही अशा स्पर्धकांना म्हणायचं सर्वघाती स्पर्धक. आणि देशघाती की काही प्रमाणात ज्ञान प्रगट आहे आणि काही प्रमाणात ज्ञान प्रगट नाही असं जे आहे त्याला म्हणायचं देशघाती स्पर्धक. म्हणजे सर्वघाती युक्त देशघाती अशा प्रकारचे हे स्पर्धक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं?
इथे कुणाला काही शंका? नाही. दुसरं कर्म. दुसरं कर्म कोणतं? श्रुतज्ञानावरण कर्म. तशाच लावायच्या व्याख्या. काय लावू? जे कर्म श्रुतज्ञानावर आवरण घालते अथवा श्रुतज्ञान प्रगट न होऊ देण्यामध्ये जे निमित्त असतं त्याला श्रुतज्ञानावरण कर्म म्हणतात, है ना. अवधी ज्ञानावरण जे अवधी ज्ञान प्रगट न होऊ देण्यामध्ये निमित्त बनते त्याला अवधी ज्ञानावरण कर्म म्हणतात. आणि मनःपर्यय ज्ञानावरण जे जीवाला मनःपर्यय ज्ञानाची पर्याय प्रगट होऊ न देण्यात निमित्त कारण बनते त्याला मनःपर्यय ज्ञानावरण कर्म म्हणतात. आणि जे कर्म आत्म्याच्या केवल ज्ञान होऊ न देण्यात निमित्त कारण आहे त्याला केवल ज्ञानावरण कर्म म्हणतात. इथपर्यंत क्लिअर? आता या 5 मती ज्ञानावरण कर्माच्या भेदांमध्ये केवल ज्ञानावरण कर्म असं आहे की याच्यामध्ये सगळेच्या सगळे स्पर्धक सर्वघाती रूपाचे आहे. या दोन याच्यामध्ये भेद काय आहे की केवल ज्ञानावरण कर्म असं आहे की याच्यामध्ये सगळेच्या सगळे स्पर्धक पार्टिकल्स कसे आहे? सर्वघाती रूपाचे आहे. आणि हे 4 कर्म जे आहे याच्यामध्ये देशघाती युक्त सर्वघाती अशा प्रकारची व्यवस्था आहे. काही स्पर्धक सर्वघाती आहे आणि काही स्पर्धक देशघाती रूपाचे आहे. आज आम्हाला अवधी ज्ञानाची किंवा मनःपर्यय ज्ञानाची यत्किंचितही प्राप्ती नाही, म्हणून आम्हाला या अवधी ज्ञानावरण आणि मनःपर्यय ज्ञानावरणच्या सर्वघाती कर्मांचा उदय आहे. अशा प्रकारे ही व्यवस्था ज्ञानावरणाच्या बाबतीत आम्ही लक्षात घ्यायची आहे. आता हे ज्ञानावरण कर्म पडद्याप्रमाणे सांगितलं, दृष्टांत तर दिला पडद्याप्रमाणे. आता हे कर्म जीवाला कोणत्या गुणस्थानापासून कोणत्या गुणस्थानापर्यंत याचा बंध होतो आहे. थोडं वरवरच सांगणार आहे, खूप डिटेल नाही, पण थोडं लक्षात घ्यायचं आहे. ज्ञानावरण कर्माचा बंध जीवाला कोणत्या गुणस्थानापासून कोणत्या गुणस्थानापर्यंत होणार आहे? पहिल्या ते 10वा. पहिल्या ते ठीक आहे. पहिल्या गुणस्थानापासून 10व्या गुणस्थानापर्यंत ज्ञानावरण कर्माचा नॉन स्टॉप बंध सुरू आहे. म्हणजे 5ही प्रकारचे ज्ञानावरण कर्म हा जीव बांधतो आहे. लक्षात घ्यायचं, 5ही प्रकारचे ज्ञानावरण कर्म हा बांधतोय. पहिल्यांदा ज्ञानावरण कर्मात वाटा जाईल आणि ज्ञानावरण मग आपल्या 5 ज्ञानांमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन परत करेल. सब डिव्हिजन म्हणजे सब डिस्ट्रीब्युशन पहिल्यांदा वरच्या याच्यामध्ये झालं आणि नंतर ज्ञानावरणाला जो काही कर्माचा वाटा मिळालेला आहे तो आपल्या 5ही कर्मांमध्ये तो वाटणार आहे. अशा रीतीने जीव 5ही कर्म 1 पासून 10व्या गुणस्थानापर्यंत निरंतर बांधतो आहे. या दृष्टिकोनातून या बंधाला म्हणायचं ध्रुव बंध. कोणता बंध? ध्रुव बंध. त्या दिवशी आम्ही बंधाचे प्रकार बघितले होते, 4 प्रकार. कोणते पाहिले होते त्या दिवशी परवाच्या याच्यात? प्रकृतीबंध, प्रदेशबंध, स्थितीबंध, स्थितीबंध आणि अनुभागबंध. अनुभागबंध. 4 तऱ्हेचा बंध पाहिला होता. आता थोडं एक स्टेप आपण फर्दर गेलेलो आहे की ही जी कर्म प्रकृती आहे ज्ञानावरणाची ही पहिल्या गुणस्थानापासून आणि अनादिकालापासून हा जीव बांधतोच आहे. सम्यक्त्व झालं तरी देखील ज्ञानावरण कर्माचा बंध रुकणार नाही. हा बंध 10व्या गुणस्थानापर्यंत निरंतर होत राहणारच आहे आणि म्हणून तोपर्यंतच बरं हा बंध ध्रुव बंध म्हणायचा. म्हणून या कर्म प्रकृतीला म्हणायचं ध्रुव बंधी प्रकृती. क्लिअर? कारण याचा बंध निरंतर होतोय, स्टॉप झालेला नाही. आता कर्माचा बंध बघितला आपण कोणत्या गुणस्थानापर्यंत आहे. आता कर्माचा उदय, या ज्ञानावरण कर्माचा उदय कोणत्या गुणस्थानापर्यंत आहे? बाराव्याच्या कोणत्या शेवटी. गुणस्थान? 12व्याच्या शेवटपर्यंत, म्हणजे 12व्या गुणस्थानापर्यंत ज्ञानावरण कर्माचा उदय आहे. ठीक आहे.
आता तिसरा प्रश्न की या ज्ञानावरण कर्माचं सत्व किती गुणस्थानपर्यंत आहे. 3 कन्सेप्ट लक्षात घ्यायचा, बंध, उदय आणि सत्व. सत्व कोणत्या गुणस्थान, सत्व म्हणजे त्याचं अस्तित्व, ज्ञानावरण कर्माचं अस्तित्व कोणत्या गुणस्थानापर्यंत राहणार आहे. 12व्यापर्यंत. आणि तोपर्यंत ज्ञानावरणाचं अस्तित्व आहे, तोपर्यंत ज्ञानावरण कर्माच्या उदयात जो काही भाव होईल त्याला म्हटलेलं आहे औदयिक अज्ञान. झालं ज्ञानावरणच्या बाबतीत. स्थूल घेतलं मी, एवढं अगदी डिटेलमध्ये गेली नाही अजूनही, फक्त वरवरचं सांगितलेलं आहे हे ज्ञानावरणच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. यावर काही कुणाला प्रश्न एवढ्या भागावर? पुढचा आता बघू. ज्ञानावरण कर्म आपलं ज्ञान विपरीत करत नाही असं तुम्ही म्हणाला. मग आपलं ज्ञान विपरीत कशामुळे होते? मग आपलं ज्ञान दर्शन मोहनीयामुळे विपरीत झालं. आमच्या ज्ञानात मोहनीय कर्माने विपरीतपणा आणला. जाणलं आम्ही किती, त्यांनी आमचं ज्ञान विपरीत नाही झालं, किंवा आम्ही कमी जाणलं त्यांनी आमच्या ज्ञानामध्ये विपरीतपणा नाही आला. पण आमच्या या ज्ञानावरण सोबत दर्शन मोहनीय आहे ना, मिथ्यात्व आहे. आणि या मिथ्यात्वाने ज्ञानाला देखील विपरीत बनवलेलं आहे. म्हणून मिथ्यात्वाचं किंवा दर्शन मोहनीयाचं काम अशा तऱ्हेचं आहे, त्यांनी स्वतः तर केलं स्वतःमध्ये, पण त्यांनी दुसऱ्यांनाही विपरीत करण्याचं काम केलं. जसा एखादा मुलगा असतो, तो स्वतः तर वाईट मार्गाने वागतो, पण त्याच्या संगतीत आलेल्या 4 मित्रांना देखील तो वाईट वागण्याची प्रवृत्ती शिकवतो. मग कोण दोषी? तो शिकवणारा. जसा म्हटलं जातो की याच्यामुळे हा मुलगा बिघडला, त्याच्यात मुळात स्वभाव नव्हता बिघडण्याचा, पण त्याची संगत केली म्हणून बिघडलं. त्याप्रमाणे ज्ञानामध्ये मुळात विपरीत होण्याची वृत्ती नाही. ज्ञान जास्त झालं काय, कमी झालं काय, ते विकृत बनत नाही. पण ज्ञानावरणाच्या सोबत जे हे मोहनीय आहे, मिथ्यात्व आहे, या मिथ्यात्वाने मात्र आमच्या ज्ञानाला देखील विपरीत केलेलं आहे. म्हणून ज्ञान अज्ञान रूप म्हटलं. ठीक आहे. तसा आता दर्शनावर्णीय दुसरा गुण पाहायचा. दर्शनावर्णीय कर्म, जे कर्म काय करतं, आत्म्याच्या दर्शन गुणावर आवरण टाकते. दर्शन गुण म्हणजे कोणता? मी भगवंतांचं दर्शन घेतलं, प्रत्यक्षात मूर्ती पाहिली, हा दर्शन गुण आहे का? नाही. मग सामान्य अस्तित्व, सच्चा सामान्य प्रतिभा. अस्तित्व, सामान्य प्रतिभा. म्हणजे मी मूर्तीचं दर्शन घेतलं, मी मूर्ती प्रत्यक्षात पाहिली, हे म्हणणं म्हणजे दर्शन गुण नाही. हे म्हणणं म्हणजे चक्षु इंद्रियांनी होणारा ज्ञानाचा गुण आहे, हा ज्ञान गुण आहे. आणि त्याच्या आधी आम्हाला मूर्ती पाहण्याच्या आधी आमची जी सजगता अंतरंगामध्ये प्रगट झालेली आहे, तो आहे सामान्य प्रतिभास, त्याला म्हणायचं दर्शन. याच्यामध्ये आम्ही वस्तूचा कोणत्याही तऱ्हेने निर्णय केलेला नाही. वस्तू काय आहे हे पण आम्हाला कळलेलं नाही, केवळ वस्तूचं अस्तित्व जाणवलेलं आहे. या पलीकडे वस्तूचा रंग काय आहे, रूप काय आहे, आकार काय आहे, प्रकार काय आहे, याबद्दल आम्ही काहीही जाणू शकलो नाही. जाणलं की ते झालं ज्ञान गुण. त्याच्या आधी आमची जी ज्ञानाची तत्परता आहे जाणण्याची, याला म्हणायचं दर्शन गुण. याला म्हटलेलं आहे सामान्य अवलोकन. आणि या सामान्य अवलोकनामध्ये जे बाधक आहे ते आवरण कर्म आहे. म्हणून हे कर्म जे आहे हे असं दर्शनावरण कर्म आहे. काय केलं या दर्शन गुणांनी की दर्शन गुणावर आवरण तर टाकलं, पण याही गुणांनी म्हणजे याही कर्मामुळे दर्शन गुण विकारी झाला नाही. दर्शन विकारी याही गुणामुळे बनलं नाही. दर्शनावरण कर्माचा उदय जास्त आहे, आम्हाला सामान्य प्रतिभास नाही झाला इतका, तरीही बिघडलं नाही.
यांनी आमचं दर्शन गुण देखील विकारी केलेला नाही. विकारी करण्यामध्ये एकमेव कारण जो आहे तो दर्शन मोहनीय कर्माचं, मिथ्यात्व कर्माचं. आणि याचं निमित्त काय, याच्यासाठी 3-4 भागामध्ये उदाहरण दिलेलं आहे. कुणाचं उदाहरण दिलंय? चित्र पण दिलेले आहे नवीन 3-4 भागामध्ये, की द्वारपाल, जसा द्वारपाल आहे, राजाची भेट होऊ देत नाही, तो तिथे पहारेकरी म्हणून उभा आहे, त्याप्रमाणे हा दर्शन गुण पहारेकऱ्याप्रमाणे आहे, तो आपल्याला आत्मप्रभूचं दर्शन होऊ देत नाही. असा हा कोणतं कर्म आहे? दर्शनावरण कर्म आहे. दर्शनावरण कर्माच्या उत्तर प्रकृती किती आहे? पहिले दर्शन गुण किती प्रकारचा आहे? दर्शन गुण किती प्रकारचा आहे? कल्पू? 9 दर्शन गुण गुण. चक्षु अवधी केवल, हो ना? चक्षु दर्शन, चक्षु दर्शन हो, ते दर्शन केवल दर्शन, हे बरोबर आहे. पण पहिल्यांदा तर दर्शन गुण एकच प्रकारचा आहे, त्याच्या पर्यायी 4 प्रकारच्या आहे, है ना? चक्षुदर्शन जीवाची दर्शन गुणाची पर्याय आहे. गुण कसा असणार आहे? एकच. गुण एकच आहे आणि त्या गुणाच्या 4 पर्यायी चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधी दर्शन आणि केवल दर्शन, है ना? आता चक्षुदर्शन काय? आपण चक्षुदर्शनाची व्याख्या पाहिलेली आहे मध्यंतरी. तसं पाहिलं, सामान्य व्याख्या पाहायची असेल आम्हाला तर चक्षु इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानापूर्वीचा सामान्य प्रतिभास म्हणजे चक्षुदर्शन. हे तर आहेच आहे, सामान्य व्याख्या झाली. पण आम्ही एक विशिष्ट व्याख्या पण लक्षात घेतलेली होती, ती ही की चक्षु दर्शनावरण कर्माचा क्षयोपक्षम असताना जे दर्शन बाह्य द्रव्येंद्रियाच्या अवलंबनाने म्हणजे चक्षु इंद्रियाच्या अवलंबनाच्या माध्यमातून मूर्तिक पदार्थांना समव्यावहारिक रूपाने प्रत्यक्ष पण वास्तविकतः परोक्ष, एकदेशतः अस्पष्ट किंवा अविशद अवलोकन करते, ते चक्षुदर्शन आहे, है ना? या व्याख्येमध्ये पूर्ण त्या ठिकाणी कव्हर झालेला आहे. अंतरंग निमित्त कारण, बाह्य निमित्त कारण, कशा प्रकारचा कर्माचा उदय, हे सगळं. अंतरंग निमित्त कारण असणार आहे चक्षु दर्शनावरण कर्माचा क्षयोपक्षम. बाह्य निमित्त कारण असणार आहे चक्षु इंद्रियांची योग्य परिपूर्णता असणे, म्हणजे आमचं चक्षु योग्य रीतीने काम करत आहे, हे बाह्य निमित्त कारण. किंवा प्रकाश आहे, बाकीचे अजून काही कारण लागले ते सगळे उपलब्ध आहे, हे झालं बाह्य कारण. हे जाणतं तर कसं जाणतं? एक देश जाणतं, म्हणून एक देशतः. पण व्यवहारात आम्ही याला काय म्हणतो? मी प्रत्यक्ष पाहिलं म्हणजे काय म्हटलं त्याला? समव्यावहारिक प्रत्यक्ष म्हटलं. पण आगमाच्या दृष्टीतून ते परोक्ष आहे. परंतु जे आम्ही अवलोकन करू शकलो ते मूर्तिक पदार्थांचं करू शकलो, अमूर्तिक पदार्थांचं करू शकत नाही. कारण अमूर्तिक पदार्थास स्पर्श रस गंध वर्ण नाही. आणि आमचे चक्षु जाणणार आहे ते कोणत्या, कशाला, कोणत्या गुणाला जाणणार आहे? चक्षु इंद्रियाच्या माध्यमाने. गुण कोणता जाणतील? वर्णगुण. वर्णपणा जाणेल ना. मूर्तीपणा म्हटलं तर 4 झालं, स्पर्श रस गंध वर्ण. आता मी चक्षु इंद्रियांनी कोणता गुण जाणू शकतो? हा फक्त वर्णगुण. स्पर्शनेंद्रियांनी स्पर्श गुण जाणू शकतो, है ना? थोडं बारीक. रसनेंद्रियांनी रसगुणाचं ज्ञान होते, घ्राणेंद्रियांनी गंध गुणाचं ज्ञान होते, चक्षु इंद्रियांनी वर्णगुणाचं ज्ञान होते. म्हणून चक्षु इंद्रियांनी आम्ही काय जाणू शकलो? केवळ वर्णगुण जाणू शकलो, बाकी काही नाही. वस्तूचा एक आकार जाणू शकलो आणि वर्णगुण जाणू शकलो. प्रत्येक इंद्रियांचा निर्धारित विषय आहे, आपल्या विषयांनाच ते जाणतात, बरोबर? हो.
म्हणून चक्षु इंद्रिय जाणेल तर काय जाणू शकेल? वर्ण रंग, वर्ण. बस इतकं. म्हणजे आपलं शास्त्र इतकं ॲक्युरन्सी दाखवते प्रत्येक गोष्टीमध्ये. तुम्ही वरचं नका पाहू. अन्युन्यम अनतिरिक्तम. अन्युन्य पण पाहू नका आणि अतिरिक्त पण पाहू नका. जे ज्याचं आहे तेवढं पाहायची ही सवय करायची आहे. म्हणून चक्षुइंद्रियांनी आम्ही फक्त रंग जाणू शकतो, स्पर्शनेंद्रियांनी स्पर्श जाणू शकतो. अशा याला म्हणून चक्षुइंद्रियांनी वर्णाचं एक देशतः कसं ज्ञान झालं? आंशिक. हे ज्ञान झालं. ते झालं चक्षु इंद्रिय. म्हणजे चक्षुइंद्रियांनी चक्षुरेंद्रियाचा तो विषय बनला. ठीक आहे. आता असंच लावायचं आहे मला अचक्षु दर्शनाबद्दल, अवधी दर्शनाबद्दल. फक्त त्या ठिकाणी बदल काय करायचा? आम्हाला थोडाफार बदल करावा लागतो है ना. अचक्षु दर्शनाच्या सांगताना काय बदल करावा लागेल? चक्षु सोडून बाकीच्या इंद्रियांनी. बाकीचे इंद्रिय, चक्षु सोडून बाकीचे इंद्रिय आणि त्या त्या इंद्रियावरण कर्माचा क्षयोपक्षम है ना. आणि अचक्षु दर्शन कशाने होते? चक्षु सोडून बाकीचे 4 इंद्रिय आणि मन. मनाने पण अचक्षु दर्शन होते ना. म्हणून त्या त्या इंद्रियावरण कर्माचा किंवा नो इंद्रियावरण कर्माचा क्षयोपक्षम असा घेऊन त्या त्या इंद्रियांची अवलंबन त्याच्या माध्यमातून बाकी सगळे विषय तसेच. मूर्तिक नंतर फक्त मनाच्या बाबतीत बदलवायचं. कारण मनाचा विषय कसा आहे? मूर्तिक पण आहे आणि अमूर्तिक पण आहे. मनाच्या माध्यमातून जसं आम्ही पौद्गलिक वस्तूचं अवलोकन करू शकतो, प्रतिभास करू शकतो, दर्शन करू शकतो, त्याप्रमाणे मनाच्या माध्यमातून आम्हाला अमूर्तिक पदार्थांचाही प्रतिभास होणार आहे. क्लिअर? कळताय ना हे? कारण मनाच्या बाबतीतून काय करणार आहे आम्हाला? आम्ही मनाने मूर्तिक पदार्थांचंही ज्ञान करू शकतो आणि अमूर्तिक पदार्थांचंही ज्ञान करू शकतो. 5 इंद्रियांनी आम्ही करू शकतो का अमूर्तिक पदार्थांचं ज्ञान? 5 इंद्रियांनी आम्ही अमूर्तिक पदार्थ जाणू शकतो का? नाही जाणणार. नाही जाणणार. त्याचे विषय नियत आहे. त्याच्या माध्यमातून तेच आम्ही जाणू शकतो. पण मनाचा विषय कसा आहे? अनियत विषय आहे, सर्वव्यापी विषय आहे, दूरवर्ती समीपवर्ती सगळे काही मनाचे विषय आहे. त्यामुळे मनाच्या माध्यमातून आम्ही जसं मूर्तिकला जाणू शकतो तसं अमूर्तिक पदार्थांनाही जाणू शकतो. म्हणून तिथे विषय बदलवायचा. आतापर्यंत आपण मूर्तिक विषयाला म्हटलं होतं, नाही मूर्तिक विषयाला म्हटलं होतं. इथे मूर्तिक आणि अमूर्तिक दोन्ही विषयांना जे अवलोकन करू शकतं ते मानस अचक्षु दर्शन आहे. झालं? अवधी दर्शनाच्या बाबतीत आम्ही तसंच लावायचं. आणि चौथं आहे केवल दर्शन. केवल दर्शनाच्या बाबतीत काय लावाल? संपूर्ण दर्शनावरणीय कर्माचा क्षय झाल्यामुळे आत्म्याला संपूर्ण आत्मप्रदेशांमधून जे संपूर्ण रूपाचं सामान्य अवलोकन होणार आहे. इथे कोणत्याही इंद्रियाची गरज नाही, कोणत्याही कर्माच्या क्षयोक्षमाची गरज नाही. इथे अनिर्बंध दर्शन प्रगट झालेलं आहे. त्यामुळे संपूर्ण आत्मप्रदेशातून आणि संपूर्ण द्रव्यांचं जे सामान्य अवलोकन आहे ते केवल दर्शन आहे. अशा तऱ्हेने हे दर्शन 4 गुण, दर्शन गुणाच्या 4 पर्यायी पाहिल्या. दर्शन गुण 1 आणि या दर्शन गुणावर आवरण टाकणारे कर्म त्याचे प्रकार 9 जे आत्ता कल्पनी सांगितले. चक्षु दर्शनावरण कर्म है ना, अचक्षु दर्शनावरण, अवधी दर्शनावरण, केवल दर्शनावरण 4 हे झाले. आणि बाकीचे निद्रा, त्या 5 निद्रा, प्रचला प्रचला त्यानगृद्धी. अशा तऱ्हेने या 5 निद्रांना महानिद्रा म्हटलेलं आहे. या निद्रांचा याच्यामध्ये सगळेच्या सगळे स्पर्धक सर्वघाती रूपाचे आहे. नंतर केवल दर्शनावरणामध्ये देखील सर्व स्पर्धक
सर्व घाती रूपाचे आहे. फक्त मतिज्ञान, चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन आणि अवधी दर्शन या 3 दर्शनामध्येच काय आहे, सर्वघाती युक्त देशघाती स्पर्धक आहे. म्हणून या 3 मध्येच दर्शन, क्षायोपक्षमिक दर्शन दिसतं. म्हणून क्षायोपक्षमिक भावाचे भेद लावताना दर्शनाचे 3च भेद सांगितले त्या ठिकाणी. ज्ञान दर्शन म्हटलं ना, तर क्षायोपक्षमिक दर्शन किती आहे, तर 3, चक्षु, अचक्षु आणि अवधी दर्शन. आता प्रश्न, 3 इंद्रिय जीवांना किती दर्शन आहे? तीन इंद्रियवाल्या जीवांना दर्शन किती असणार आहे? एकच अचक्षु दर्शन. एकच अचक्षु दर्शन असणार आहे त्यांना. म्हणजे स्पर्शनेंद्रियांनी होणारं दर्शन, वाक्य लक्षात घ्या, स्पर्शनेंद्रियांनी होणारं दर्शन, रसनेंद्रियांनी होणारं दर्शन आणि घ्राणेंद्रियांनी होणारं दर्शन, असे 3 दर्शन, आणि त्याला एकात टाकलं अचक्षु दर्शनामध्ये. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने दर्शन गुण आणि ज्ञान गुण या संबंधामध्ये आम्ही कर्माच्या प्रकृतीच्या माध्यमातून बघितलं. शेवटचा प्रश्न 2-3 की दर्शनावरण कर्माचा बंध कुठपर्यंत आहे? आता 9 कर्म प्रकृती आहे दर्शनावरणाच्या 9 कर्म प्रकृती आहे, आणि या कर्म प्रकृतीचा बंध कुठपर्यंत आहे? 9वं गुणस्थान नाही, 10व्यापर्यंत. 10व्यापर्यंत आहे, पण सगळ्याच्या सगळ्या नाही आहे. निद्रा आणि प्रचला या पहिल्यांदा गेलेल्या आहे. 3 महानिद्रा पहिल्यांदा गेलेल्या आहे. आणि मग फक्त चक्षु, अचक्षु, अवधी आणि केवल या 4 दर्शनावरण कर्माचा उदय 10व्यापर्यंत आहे. त्याच्या आधी या 5 प्रकृती गेलेल्या आहे. निद्रा बंध पण गेलेला आहे. नाही, बंध 10व्यापर्यंत आहे ना, उदय तर 12व्यापर्यंत राहील. बंध सगळ्या प्रकृतीचा बंध नाही आहे 10व्यापर्यंत. हो ना. तर बंधही आधी गेलेला आहे, आणि 4 कर्म प्रकृतीचा बंध 10व्यापर्यंत आहे. दर्शनावरण नाही, चक्षु, अचक्षु, अवधी आणि केवल या 4 दर्शनावरण कर्माचा बंध 10व्या गुणस्थानापर्यंत आहे. आणि बाकीच्या या 5 आहे ना, याचा बंध आधीच गेलेला आहे. मी गुणस्थानाच्या याच्यामध्ये आहे, कोणकोणत्या गुणस्थानात कोणकोणत्या 5 प्रकृती आधी त्याच्या गेल्या आहे बंध विच्छुत्तीतून. आणि या 4 प्रकृती इथपर्यंत 10व्या गुणस्थानापर्यंत तो बांधतो आहे. दुसरा उदय कुठपर्यंत? उदयाच्या बाबतीतही असंच आहे, 12व्याच्या शेवटीपर्यंत. 12व्याच्या शेवटीपर्यंत, पण 4च दर्शनावरणाचा उदय आहे. 4 आहे, 4. चक्षु अवधी केवलचाच. केवल 4. म्हणजे तिथे 16 प्रकृतीचा तो बंध विच्छुत्ती करतो. आणि आधी त्याची उदय विच्छुत्ती ही आधी झालेली आहे काही कर्म प्रकृतींची. ते एकदम लक्षात नाही माझ्या, पण उदय, निद्रा, प्रचला यांचा उदय 8व्याच्या 6व्या भागापर्यंत आहे. किंवा 3 महानिद्रा ह्या 5व्याच गुणस्थानात जातात बहुतेक. तर तसा बंध उदयातून तेव्हा निघालेले आहे. तर पाहाल तुम्ही पण उदय विच्छुत्तीचं दर्शनावरणाच्या बाबतीत. आणि दर्शनावरण कर्माचं सत्व आता परत 12व्यापर्यंत आहे. या सगळ्या तिन्ही वेगवेगळ्या प्रकृती आहे. 5 प्रकृतींचं वेगळं आहे आणि 4 प्रकृतींचं वेगळं आहे. आणि याला आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू थोडं अजूनही. आणि तुम्ही पण पुस्तक पहा, होमवर्क करा. दर्शनावरण कर्माचा बंध विच्छुत्ती कुठे आहे, सत्व विच्छुत्ती कुठे आहे आणि उदय विच्छुत्ती कुठे आहे. ठीक आहे. कोणत्या पुस्तकात? गुणस्थानाच्या पुस्तकात. गुणस्थानाच्या पुस्तकात माझ्या मागून आहे. माझं जे गुणस्थानाचं पुस्तक छापलंय ना, त्याच्यात मागून दिलेलं आहे.
हा चालेल. निद्रा आणि प्रचलाचा अपूर्वकरणच्या दुसऱ्या भागात लिहिलंय, म्हणजे हा अपूर्वकरणाच्या हा पहिल्या भागात निद्रा पहिले आणि हा प्रचला. प्रचला बरोबर. आणि ह्या 3 महानिद्रा आधीच जातात, सहाव्यात त्याच्यात जातात बहुतेक, अच्छा. 6व्यात. तरी पण पहा, स्तुती म्हणू. हम्म. वेळ संपत आली आहे. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवज्झायाणम नमो लोये स्तव साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र. दुसऱ्यामध्ये दाखवलंय ते निद्रा निद्रा प्रचला प्रचला दुसऱ्या हा गुणस्थानात विच्छेद. दुसऱ्या गुणस्थानात बंध विच्छुत्तीतून, हा बंध विच्छेद. हो ना. हा हो. आणि उदय विच्छुत्तीचंही पाहावं लागेल तसंच. हा उदय विच्छेद बघावं लागेल, वेगळा टेबल असेल तो. हा, हा बंध विच्छेद आहे, करता त्याच्यात येतं. तिन्ही कोष्टक दिले आहे. उदय विच्छुत्तीचंही आहे, बंध विच्छुत्ती आणि सत्व हम्म. विच्छुत्ती. 3 कोष्टक दिले आहे आणि भावाचं दिलेलं आहे आणखी. ध्रुवबंध म्हणजे त्याच्यामुळे काय? त्याच्यात अ ध्रुवबंध ध्रुवबंध म्हणजे निरंतर त्या प्रकृती तो बांधतोच बांधतो, नॉनस्टॉप. पण मग म्हणजे 11व्या आता समजा गुणात औपचारिक चारित्र्याच्या वेळी बांधतो का? 10व्यापर्यंत बांधतो, पण जोपर्यंत मग सूक्ष्म लोभाचा चारित्र्यात उदय आहे की नाही. बांधतो 11व्या गुणस्थानात 11व्या गुणस्थानात बांधतो का? नाही, 11व्या मग तो गुणस्थानात बंध नाहीये त्याचा. खाली आल्यावर तेवढा वेळ सुटेल ना त्याचं. खाली आल्यावर परत सुरू होईल, तेवढा वेळ नाही होणार. मग त्याला मग अध्रुवात टाकलं ना, 10व्यापर्यंत, म्हणूनच ध्रुवबंध. मग तो एकदा 11व्यात गेला आणि परत 10व्यात आला तर त्याच बंधाला अध्रुव बंध म्हटलं. म्हणजे तुमच्या लाईफ लॉंग असं नाहीये ते, म्हणजे एकदा बांधले की तसं नाही. तसंच नाही म्हणजे तशाच प्रकारचं कर्म येऊ लागलं ना. 10व्यापर्यंत जोपर्यंत आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत बांधलाच चाललाय. ओके. हा म्हणजे आमचा इकडे परिणाम काही पण आहे, पण त्यांचं कर्मामध्ये त्यांच्यानुसार तसंच डिस्ट्रीब्युशन होतच आहे. 10व्यापर्यंत होणारच आहे. ठीक आहे. हम्म. जर बदलायचं उदयाचं पाहू आपण नंतर.